नमस्कार मित्रांनो, वेद माझा यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. रंजन कोळंबे सरांच्या भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकामधील आज आपण सार्वजनिक वित्त हे प्रकरण बघणार आहोत. या प्रकरणाचे काही भाग पडतील. 2 ते 3 भागामध्ये हे प्रकरण आपण कव्हर करणार आहोत. गट ब तसेच गट क परीक्षेमध्ये आयोगाने पूर्णतः मॅक्झिमम वेटेज या टॉपिकला दिलेलं आहे. सार्वजनिक वित्त जवळजवळ 4 ते 5 प्रश्न पेपरमध्ये आपल्याला सार्वजनिक वित्त या टॉपिकवर बघायला मिळतात. चला तर या टॉपिकला आपण सुरुवात करूया. सार्वजनिक आव्यय म्हणजेच पब्लिक फायनान्स. अर्थ व व्याख्या. सरकारच्या वित्तीय व्यवहारांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक आव्यय किंवा सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स होय. यात केंद्र सरकार, राज्य सरकारे, स्थानिक सरकारे तसेच इतर सरकारी संस्था यांच्या अर्थव्यवहारांचा अभ्यास केला जातो. सरकारला मिळणारे उत्पन्न व सरकारचा खर्च म्हणजेच व्यय हा या विषयाचा गाभा आहे. सार्वजनिक आव्ययाची व्याख्या. डेरॉल्ड ग्रीव्हज अतिशय महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. परीक्षेच्या दृष्टिकोनाने फार महत्त्वाचं आहे. या टॉपिकवर तुम्ही हायलाईट करून पुन्हा एकदा ती व्याख्या समजून घेऊ शकता. डेरॉल्ड ग्रीव्हज यांच्या मते संघराज्य सरकार, घटक राज्य सरकारे आणि स्थानिक सरकारे यांच्या उत्पन्नाची आणि खर्चाची चिकित्सा करणारी अभ्यास शाखा म्हणजे सार्वजनिक आव्यय होय. सार्वजनिक आव्ययाची व्याप्ती आता आपण ते बघणार आहोत. सार्वजनिक आव्ययाच्या अभ्यासात साधारणपणे पुढील बाबींचा समावेश होतो. जस्ट अ मिनिट. त्यामध्ये पहिले आहे सार्वजनिक उत्पन्न म्हणजेच पब्लिक रेव्हेन्यू. यात सरकारची कर आकारणी, करेतर उत्पन्न, सार्वजनिक उत्पन्न, तुटीचा अर्थ भरणा इत्यादी बाबींचा समावेश केला जातो. दुसरं आहे सार्वजनिक खर्च. यालाच आपण पब्लिक एक्सपेंडिचर असं म्हणतो. यात सरकारच्या खर्चाची तत्त्वे, सरकारी खर्चाचे वर्गीकरण तसेच त्याच्या राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, किंमत पातळी इत्यादी बाबींवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो. तिसरं आहे सार्वजनिक कर्ज, पब्लिक डेबिट. यात सार्वजनिक कर्ज उभारणीची कारणे, पद्धती, कर्जाचे व्यवस्थापन, कर्ज परतफेड करण्याच्या पद्धती इत्यादी बाबींचा अभ्यास केला जातो. चौथा आहे वित्तीय व्यवस्थापन. याला आपण फिस्कल मॅनेजमेंट म्हणतो. यात अर्थसंकल्पाचे प्रकार, ते तयार करण्याच्या पद्धती, सार्वजनिक हिशेब तपासणी म्हणजेच लेखापरीक्षण इत्यादी बाबींचा आपण अभ्यास करतो. पाचवा आहे राजकोषीय धोरण म्हणजेच राजवित्तीय धोरण. यालाच आपण फिस्कल पॉलिसीसुद्धा म्हणतो. शासनाच्या जमा खर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात. भारतासारख्या विकसनशील देशात RBIच्या द्रव्य नीतीला मॉनिटरी पॉलिसी, सरकारच्या राजकोषीय धोरणाने मदत करून आर्थिक स्थैर्य, जलद आर्थिक विकास यासारखी उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारचे राजकोषीय धोरण त्याच्या अर्थसंकल्पातून जाहीर होत असते. हे राजकोषीय धोरण महत्तम सामाजिक लाभाच्या तत्त्वावर, प्रिन्सिपल ऑफ मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज आधारित आखलेले असते. सरकारी आव्ययाचा परिणाम अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, उत्पादन किमती आणि इतर आर्थिक बाबींवर होत असल्याने त्यातून महत्तम सामाजिक कल्याण साधण्याचा प्रयत्न सरकार करीत असते. आता आपण बघणार आहोत बाजार अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्ताची भूमिका. रोल ऑफ पब्लिक फायनान्स इन मार्केट इकॉनॉमी. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राबरोबरच सरकारची प्रमुख भूमिका असते. सरकार आपल्या सार्वजनिक वित्त धोरणाच्या माध्यमातून जनतेच्या आर्थिक जीवनावर असंख्य मार्गाने प्रभाव टाकत असते. आज भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेचा प्रवास अधिकाधिक बाजार अर्थव्यवस्थेच्या दिशेने होत आहे. बाजार अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्ताची भूमिका थोडी कमी झाली असली तरी विविध कारणांसाठी अत्यावश्यक आहे. सार्वजनिक वित्ताची सरकारी अर्थसंकल्पाची 3 प्रमुख कार्ये पुढील प्रमाणे आहेत. यात आपण पहिलं बघणार आहोत नियतन कार्य. यालाच आपण अलोकेशन फंक्शन असं म्हणतो. सार्वजनिक वस्तू म्हणजेच पब्लिक गुड्स
म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही वस्तू व सेवा, उदाहरणार्थ राष्ट्रीय संरक्षण, रस्ते, सरकारी प्रशासन इत्यादी बाजार व्यवस्थाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकत नाही. कपडे, वाहने, अन्नपदार्थ इत्यादी वस्तू म्हणजेच खाजगी वस्तू, प्रायव्हेट गुड्स बाजारात मागणी पुरवठ्याच्या आधारे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असते. वितरण कार्य, डिस्ट्रीब्युशन फंक्शन. सरकार आपल्या कर व खर्च धोरणाद्वारे उत्पन्नाची समाजात स्वीकारार्ह असे न्याय वितरण घडवून आणण्याचा प्रयत्न करते. श्रीमंत व्यक्तीकडून अधिक दराने कर आकारून तर गरीब व्यक्तींना आर्थिक मदत करून सरकार असे उत्पन्नाचे पुनर्वितरण घडवून आणते. स्थैर्य कार्य, स्टॅबिलायझेशन फंक्शन. बऱ्याचदा अर्थव्यवस्थेतील चढउतारांमुळे बेरोजगारी व चलनवाढीची परिस्थिती निर्माण होते. सरकार आपल्या सार्वजनिक वित्ताच्या राजकोषीय धोरणाद्वारे त्यांच्यावर नियंत्रण आणून अर्थव्यवस्थेत स्थैर्य निर्माण करते. सार्वजनिक वित्ताचे धोरण, राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय धोरण हे तिन्ही नावं महत्त्वाचे आहेत. सार्वजनिक वित्त धोरणामध्ये पब्लिक फायनान्स, सरकारच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केला जातो. त्या अंतर्गत सरकारच्या जमा व खर्चाच्या धोरणाला सरकारचे राजकोषीय धोरण किंवा राजवित्तीय धोरण, फिस्कल पॉलिसी असे संबोधले जाते. सरकार आपले राजकोषीय धोरण आपल्या जमा खर्चाचे वार्षिक विवरणपत्र मांडून जाहीर करते. अशा वार्षिक वित्तीय विवरणपत्राला सरकारचा अर्थसंकल्प म्हणतात. दुसऱ्या भाषेत सरकारचे राजकोषीय धोरण म्हणजे सरकारचे अर्थसंकल्पीय धोरण, बजेटरी पॉलिसी होय. शासकीय अर्थसंकल्प म्हणजेच अंदाजपत्रक. अर्थ व व्याख्या. अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असे म्हणतात. बजेट हा शब्द बॉगेटी या फ्रेंच शब्दापासून निर्माण झाला. त्याचा अर्थ चामड्याची पिशवी असा होतो. बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम 1733 मध्ये वापरण्यात आला. अर्थसंकल्पाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमा खर्चाच्या कायदेमंडळापुढे विचारार्थ ठेवायच्या प्राथमिक स्वरूपातील योजनांचा व शिफारसींचा समावेश ज्या कागदपत्रात केला जातो त्यास बजेट किंवा अर्थसंकल्प असे म्हणतात. भारतातील अर्थसंकल्पीय प्रक्रिया स्वातंत्र्यापूर्वीच सुरू झाली आहे. ईस्ट इंडियाकडून भारताची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटकडे गेल्यानंतर लगेचच 2 वर्षांनंतर 7 एप्रिल 1860 रोजी पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला. आपल्याला माहिती आहे 1858 मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट सुरू झाले होते. जेम्स विल्सन या पहिल्या वित्त सदस्याने तो मांडला होता. महत्त्वाचा आहे जेम्स विल्सन. स्वातंत्र्यपूर्वीच्या अंतरिम सरकारमधील सदस्य लियाकत अली खान यांनी 1947 ते 48च्या अर्थसंकल्प मांडला होता. लियाकत अली खान यांनी 1947 ते 48च्या अर्थसंकल्प मांडला होता. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री श्री R.K. षण्मुख चेट्टी यांनी पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी मांडला होता. महत्त्वाचं आहे श्री R.K. षण्मुख चेट्टी. अर्थसंकल्पीय व्याप्ती, स्कोप. कोणत्याही वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारी जमा खर्चाचे 3 वर्षांचे आकडे दिलेले असतात. गेल्या वित्तीय वर्षांचे प्रत्यक्ष आकडे म्हणजे ॲक्च्युअल्स याच्यामध्ये समाविष्ट केलेले असतात. 2. चालू वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय म्हणजे बजेटरी एस्टिमेट्स व संशोधित अंदाज रिवाइज एस्टिमेट्स याच्यामध्ये असतात. 3. पुढील वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाज बजेटरी एस्टिमेट्स याच्यामध्ये असतात. आता आपण या बॉक्समधील महत्त्वाची माहिती कव्हर करू. अर्थसंकल्प टाईमलाईन. फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. 25 ते 26 फेब्रुवारी रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला जातो. 27 फेब्रुवारीला भारताची आर्थिक पाहणी होते. 28 ते 29 फेब्रुवारीला साधारण अर्थसंकल्प मांडला जातो. मार्चमध्ये अर्थसंकल्पांना कायदेशीर मान्यता मिळते आणि 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू होते. याच्यामध्ये आता बरेच बदल झालेले आहेत. नवीन अपेक्षित बदल आपण आता बघूयात. भारत सरकारने 21 सप्टेंबर 2016 रोजी कॅबिनेटच्या सभेमध्ये अर्थसंकल्प विषयक महत्त्वाचे निर्णय घेतले. फेब्रुवारीच्या शेवटी अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला असून अर्थसंकल्प 1 महिना आधीच म्हणजेच 1 फेब्रुवारीच्या आसपास संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलच्या आधी वित्त विधेयक पारित करून सर्व अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करता येणे हे त्यामागील कारण आहे.
त्यामुळे सरकारला विकास कामांसाठी खर्च आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच 1 एप्रिल करणे शक्य होईल. तसेच त्यामुळे दरवर्षीच्या लेखानुदानाची गरज राहणार नाही. 2. रेल्वेचा अर्थसंकल्पीय वेगळा मांडण्याची 92 वर्षे जुनी पद्धत जी आहे ती रद्द केलेली आहे. रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पात विलीन करण्याचा निर्णय यात घेण्यात आला. 3. महसुली व भांडवली खर्चाचे वर्गीकरण, योजना व गैरयोजना खर्चात करण्याची पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. नियोजन मंडळ बरखास्त केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आता आपण बघूयात अर्थसंकल्पाचे वेळापत्रक. टाईमलाईन ऑफ बजेट. भारतात दरवर्षी फेब्रुवारीमध्ये संसदेचे बजेट अधिवेशन सुरू होते. ते साधारणतः मे महिन्यापर्यंत चालते. दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी 28 ते 29 फेब्रुवारीला पुढील आर्थिक वर्षासाठी साधारण अर्थसंकल्प जनरल बजेट संसदेत मांडला जातो. साधारणतः त्याच्या एक दिवस आधी चालू वर्षाची भारताची आर्थिक पाहणी म्हणजेच इकॉनॉमिक सर्वे संसदेत मांडली जाते. साधारणतः 25-26 फेब्रुवारीला पुढील आर्थिक वर्षासाठी रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला जातो. 1921च्या ॲक्वर्थ समितीच्या शिफारसीनुसार 1924 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पांपासून वेगळा मानला जातो. महत्त्वाचं आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. ॲक्वर्थ समितीच्या शिफारसीवरून. ओके. मार्चचा महिना दोन्ही अर्थसंकल्पांना संसदेची कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी राखून ठेवलेला असतो. मात्र अशी कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी बऱ्याचदा मे महिना उजाडतो. आर्थिक वित्तीय वर्ष म्हणजेच फायनान्शियल इयर. भारत सरकारचे आर्थिक वित्तीय वर्ष दरवर्षी 1 एप्रिलपासून सुरू होते. अर्थसंकल्पीय संमत झाल्यानंतर तो 1 एप्रिल ते 31 मार्च या वित्तीय वर्षासाठी कार्यान्वित केला जातो. 1 एप्रिल ते 31 मार्च असे वित्तीय वर्ष मांडण्यास सुरुवात 1867 पासून झालेली आहे. महत्त्वाचं आहे, नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही. 1867 पासून 1 एप्रिल ते 31 मार्च असे वित्तीय वर्ष मांडण्यास सुरुवात झालेली आहे. त्यापूर्वी 1 मे ते 30 एप्रिल असे वित्तीय वर्ष मानले जात होते. पुढे मे 1984 स्थापन करण्यात आलेल्या LK झा समिती वित्तीय वर्षाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यात आला. या समितीने वित्तीय वर्ष 1 जानेवारीपासून गृहीत धरण्याची शिफारस केली होती. भारत सरकारने मात्र ही शिफारस विविध कारणांमुळे काही स्वीकारली नाही. शंकराचार्य समिती. भारत सरकारने जुलै 2016 शंकराचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. सध्याच्या 1 एप्रिल ते 31 मार्चच्या वित्तीय वर्षाच्या जागी दुसऱ्या वित्तीय वर्षाची आवश्यकता व शक्यता तपासण्याचे सांगितले आहे. समितीमध्ये KM चंद्रशेखर, PV राजारामन व डॉक्टर राजीव कुमार यांचाही समावेश आहे. अर्थसंकल्पीय प्रक्रिया व घटनात्मक तरतुदी. अर्थसंकल्पाच्या एका वर्षाच्या अस्तित्वात पुढील 4 अवस्था येतात. 1. अर्थसंकल्प तयार करणे. 2. अर्थसंकल्पास कायदेशीर रूप देणे. 3. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे. आणि 4. राष्ट्रीय वित्तावर नियंत्रण म्हणजेच लेखा व लेखापरीक्षण. आता बघूयात आपण अर्थसंकल्प तयार करणे. मुद्दा 1. फॉर्म्युलेशन ऑफ बजेट. घटनेच्या 112व्या कलमानुसार महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपण पॉलिटीमध्ये पण अभ्यासतो. कलम 112च्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर 102व्या कलमानुसार राज्य सरकारांचा अर्थसंकल्प मांडला जातो. अर्थसंकल्प वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या आर्थिक कामकाज विभागामार्फत म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अफेअर्स, महत्त्वाचं आहे, क्वेश्चन याच्यावर आलेले आहेत, नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही, मार्फत तयार केला जातो. मात्र 112व्या कलमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षासाठी तयार केलेले हे बजेट संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याची व्यवस्था करण्याची घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपतींची आहे. हे महत्त्वाचं आहे. 202व्या कलमानुसार ते कार्य राज्याच्या राज्यपालाकडे असते. जसं केंद्रामध्ये राष्ट्रपती संमती देतो तसं राज्यामध्ये राज्यपाल संमती देतो. घटनेत अर्थसंकल्पाला बजेट हा शब्द वापरला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्रक
म्हणजेच ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हा शब्द वापरण्यात आला आहे. महत्त्वाचं आहे, पुन्हा एकदा हा पॉईंट नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही. याला वित्तीय विवरणपत्र म्हणजे वार्षिक वित्तीय विवरणपत्रक असं म्हटलेलं आहे. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हटलेलं आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प राष्ट्रपतींच्या वतीने अर्थमंत्री लोकसभेत सादर करतात व अर्थसंकल्पीय भाषण करतात. भाषणाचे 2 भाग असतात. भाग 1मध्ये देशाची साधारण आर्थिक पाहणी असते, तर भाग 2मध्ये म्हणजे भाग ब मध्ये सरकारचा कर प्रस्ताव असतो. लोकसभेतील भाषणानंतर अर्थसंकल्प राज्यसभेत मांडला जातो. अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देणे म्हणजेच पार्लमेंटरी अप्रुव्हल टू द बजेट. अर्थसंकल्पातील सरकारचा कर प्रस्ताव व सरकारच्या नियोजित खर्चासाठी भारताच्या संचित निधीतून पैसे काढण्यासाठी संसदेची संमती मिळवणे म्हणजेच अर्थसंकल्पास कायदेशीर रूप देणे होय. यात पुढील टप्पे येतात. एक म्हणजे साधारण चर्चा. त्यामध्ये आपण बघतो अर्थसंकल्प संसदेत मांडल्यानंतर दोन्ही सभागृहात आठवडाभर अर्थसंकल्पावर ढोबळ मानाने जनरल डिस्कशन चर्चा चालते. या चर्चेनंतर राज्यसभेचे कार्य संपते. अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देण्याचे सर्व पुढील कार्य लोकसभेत चालते. नंबर 2, अनुदानाच्या मागणीवर डिमांड्स फॉर ग्रँट्स. चर्चा व मतदान. लोकसभेत प्रत्येक मंत्रालयाने अथवा खात्याने केलेल्या अनुदानाच्या मागणीवर प्रथम चर्चा व नंतर मतदान घेतले जाते. 2016 आणि 17च्या अर्थसंकल्पात अशा 98 अनुदानाच्या मागणी होत्या. घटनेच्या 112 व 113व्या कलमानुसार अर्थसंकल्पीय नियोजित खर्च 2 प्रकारचे असतात: प्रभारित खर्च व मतदानित खर्च. भारताच्या संचित निधीवर प्रभारित म्हणजे चार्ज खर्च हे खर्च संचित निधीतून करण्याचे व घटनेनेच ग्राह्य मानलेले खर्च असतात. त्यांच्यावर मतदान घेतले जात नाही. उदाहरणार्थ 1. राष्ट्रपतींचे पगार, भत्ते व त्यांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च. नंबर 2. लोकसभा व राज्यसभेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे पगार व दाखवून द्यावे लागते. ठीक आहे. नंबर 3 बघणार आहोत आपण. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पगार, भत्ते व पेन्शन आणि त्यांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च. नंबर 4. उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पेन्शन. नंबर 5. भारताचा महालेखापाल यांचे पगार, भत्ते, पेन्शन आणि त्यांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च. नंबर 6. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे पगार, भत्ते व पेन्शन आणि त्यांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च. नंबर 7. भारत सरकार देय असलेल्या कर्जांवरील व्याज, सिकिंग फंड यांसारखे चार्जेस. आपण या बॉक्समधली थोडक्यात माहिती बघूयात. अर्थसंकल्पास कायदेशीर रूप देणे, प्रमुख टप्पे याच्यामध्ये फोकस केलेले आहे त्यांनी. अर्थसंकल्प संसदेत मांडणे, दोन्ही सभागृहामध्ये आठवडाभर चर्चा करणे, लोकसभेत अनुदानांच्या मागण्यांवर चर्चा, कपात प्रस्ताव, मतदान, गिलोटिन, संसदेत विनियोजन विधेयक आणि वार्षिक वित्त विधेयक पारित होणे. आता आपण बघणार आहोत भाग ब ला आपण सुरुवात करणार आहोत. भारताच्या संचित निधीवरील मतदानित खर्च. यामध्ये प्रत्येक मंत्रालयाच्या विभागाच्या अनुदानाच्या मागणीच्या खर्चाचा समावेश केला जातो. हा खर्च मतदानित असतो कारण त्यावर लोकसभेत मतदान घेतले जाते. हा खर्चसुद्धा संचित निधीतूनच करावायचा असतो. लोकसभेने अनुदानाच्या मागण्या पारित करणे म्हणजे संबंधित मंत्रालयाला विभागाला ठराविक रक्कम पुढील आर्थिक वर्षात खर्च करण्याची संमती देणे होय. अनुदानाच्या मागण्या केवळ लोकसभेतच मांडल्या जातात. तसेच मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. यामध्ये आपण तिसरा मुद्दा बघणार आहोत. कपात प्रस्ताव, कट मोशन. मतदानाप्रसंगी लोकसभेतील प्रत्येक सदस्याला सरकारने केलेल्या या अनुदानाच्या मागणीत कपात सूचना मांडण्याचा अधिकार असतो. अशा कपात प्रस्तावाचे 3 प्रकार पडतात. 1. काटकसर कपात. अनुदानाच्या मागणीतील रकमेपैकी काही विशिष्ट रक्कम कमी करण्यात यावी ही मागणी असते. मात्र या सदस्याला या कपातीमुळे काटकसर कशी होईल हे
दाखवून द्यावे लागते. नंबर 2, धोरणात्मक कपात. यामध्ये देखील महत्त्वाचं आहे, ते पण आपण डिस्कस करू. धोरणात्मक कपात म्हणजे डिसअप्रुव्हल ऑफ पॉलिसी कट. अनुदानाची मागणी ज्या धोरणावर आधारित असेल त्या धोरणाच्या अमान्यतेविषयी प्रस्ताव. अनुदानाच्या मागणीची रक्कम 1 रुपयापर्यंत कमी करण्यात यावी असा तो प्रस्ताव असतो. प्रतिकात्मक कपात, टोकन कट. जनतेचा एखादा प्रश्न ज्यासाठी भारत सरकार जबाबदार आहे लोकसभेसमोर व पर्यायाने देशासमोर आणण्याचा हा प्रस्ताव मांडला जातो. अनुदानाच्या मागणीच्या रकमेतून 100 रुपये कमी करण्यात यावे असा तो प्रस्ताव असतो. या अनुदानाच्या मागण्या मान्य करण्यासाठी साधारणतः 26 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात येतो. प्रत्येक अनुदानाच्या मागणीवर स्वतंत्र चर्चा व मतदान होणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात हे वेळापत्रक पाळले न जाता शेवटच्या दिवशी चर्चा, टीका झालेली असो अथवा नसो, सर्व मागण्या एकत्रितरित्या मतदानाद्वारे संमत केल्या जातात. या प्रक्रियेला गिलेटिन असं म्हणतात. चौथा मुद्दा, विनियोजन विधेयक, ॲप्रोप्रिएशन बिल. अनुदानाच्या मागण्या लोकसभेत संमत होणे म्हणजे ठराविक मंत्रालयांना अथवा खात्यांना ठराविक रक्कम संमत होणे होय. मात्र त्यांना ही रक्कम भारताच्या संचित निधीतून प्राप्त करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी लोकसभेत विनियोजन विधेयक म्हणजेच कलम 114 मांडले जाते. मात्र हे धन विधेयक असल्याने ते संसदेत पारित करावे लागते. मुद्दा 5, वार्षिक वित्त विधेयक, ॲन्युअल फायनान्स बिल. या विधेयकात सरकारचे सर्व वित्तीय प्रस्ताव, उदाहरणार्थ नियोजन, कर आकारणी असतात. हे विधेयक अर्थसंकल्प मांडताना संसदेत मांडले जाते. मात्र ते विनियोजन विधेयक पारित झाल्यानंतर विचारात घेतले जाते. हे विधेयकही धन विधेयक असल्याने ते संसदेत पारित करावे लागते. अर्थसंकल्प मांडल्यापासून 75 दिवसांच्या आत वित्त विधेयक संसदेने संमत करून राष्ट्रपतींची संमती मिळणे आवश्यक असते. इतर काही विशिष्ट अनुदानाच्या मागण्या. अर्थसंकल्पातील नेहमीच्या जमा खर्चाव्यतिरिक्त काही असामान्य किंवा विशेष परिस्थितीमध्ये इतर प्रकारच्या अनुदानाची गरज निर्माण होते. लेखानुदान, वोट ऑन अकाउंट. संसदेने अर्थसंकल्प पारित केल्याशिवाय त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. मात्र पुढील आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या आधी संसदेला संपूर्ण अर्थसंकल्पांवर मतदान करून तो पारित करणे शक्य होत नाही. त्यामुळे तोपर्यंत सरकारी प्रशासकीय कामकाज चालवणे शक्य होण्यासाठी आवश्यक तेवढी रक्कम सरकारला प्राप्त होणे गरजेचे असते. त्यासाठी घटनेत लेखानुदानाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. त्याद्वारे सरकार काही कालावधीसाठी 12 महिन्यांपेक्षा कमी असलेल्या विविध बाबींवर करावयाच्या खर्चासाठी आवश्यक रकमेची मागणी संसदेकडे करू शकते. साधारणतः सरकार वार्षिक वित्तीय विवरणपत्राबरोबरच लेखानुदान मांडते. सहसा ते 2 महिन्यांसाठी म्हणजेच 2 महिन्यांच्या खर्चासाठी किंवा अंदाजित वार्षिक खर्चाच्या जवळजवळ 1/6 इतक्या रकमेसाठी मांडले जाते. रिलीफ व साधारण अनुदानाच्या मागणींसाठी वेगवेगळे अनुदान मांडले जातात. अर्थसंकल्पातील साधारण चर्चेनंतर लेखानुदान पारित केले जाते. लेखानुदान ही एक औपचारिक बाब मानली जाते व ते चर्चेविना संमत केले जाते. सरकारी निर्णयानुसार अर्थसंकल्प जर 1 फेब्रुवारीच्या सुमारास मांडला तर लेखानुदानाची गरज राहणार नाही. सार्वत्रिक निवडणुकीच्या वर्षात लेखानुदान अधिक कालावधीसाठी म्हणजेच 3 ते 4 महिन्यांसाठी मांडले जाऊ शकते. अशा वेळी लेखानुदानाला अंतरिम अर्थसंकल्प असे संबोधले जाते. हा शब्दप्रयोग मात्र घटनेत करण्यात आलेला नाही. महत्त्वाचा आहे अंतरिम अर्थसंकल्प जो की यावर्षी मांडण्यात आलेला होता. अनुपूरक अनुदान म्हणजेच सप्लिमेंटरी ग्रँट. या अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून अशा वेळी करते ज्यावेळी संसदेने विनियोजन विधेयकाद्वारे संमत केलेल्या एखाद्या विशिष्ट खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरते. अतिरिक्त अनुदान ॲडिशनल ग्रँट. या अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून अशा वेळी करते ज्यावेळी त्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विचारात न घेण्यात आलेली एखादी खर्चाची बाब नंतर उद्भवते.
अधिक अनुदान एक्सेस ग्रँट या अनुदानाची मागणी सरकार लोकसभेकडून अशा वेळी करते ज्यावेळी चालू वर्षात एखाद्या बाबीवरील खर्च संसदेने संमत केलेल्या खर्चापेक्षा अधिक होऊन जातो. सरकारची अधिक अनुदानाची मागणी लोकसभा पुढील आर्थिक वर्षात पारित करते. मात्र अधिक अनुदानाच्या मागण्या लोकसभेत मतदानासाठी मांडण्यासाठी त्यांना संसदेच्या लोकलेखा समितीने संमत करणे गरजेचे असते. पत अनुदान किंवा प्रत्यय अनुदान वोट ऑफ क्रेडिट महत्त्वाचं आहे, याच्यावर प्रश्न येतो. भारताच्या वित्तीय संसाधनांवर अनपेक्षितपणे निर्माण होणारी मागणी भागविता यासाठी या पत अनुदानाची मागणी केली जाते. बऱ्याचदा भविष्यात शक्य असणाऱ्या एखाद्या अनिश्चित स्वरूपाच्या खर्चाची काटेकोर तरतूद अर्थसंकल्पात करणे शक्य नसते. असा खर्च करता यावा यासाठी पत अनुदानाची मागणी लोकसभेकडून केली जाते. म्हणजेच लोकसभेने कार्यकारी मंडळाला दिलेला हा एक ब्लॅक चेक असतो असे म्हणता येईल. अपवादात्मक अनुदान एक्सेप्शनल ग्रँट हे अनुदान एखाद्या अशा विशिष्ट उद्देशासाठी संमत केला जातो जो कोणत्याही वित्तीय वर्षाच्या चालू खर्चाशी संबंधित नसतो. सांकेतिक अनुदान टोकन ग्रँट या अनुदानाची मागणी एका बाबींवरील खर्च दुसऱ्या नवीन बाबीवर वळविण्यासाठी पुनर्नियोजनासाठी म्हणजेच रिअप्रोप्रिएशन केला जातो. त्यासाठी ₹1 प्रतिकात्मक रकमेची मागणी लोकसभेसमोर संमतीसाठी ठेवली जाते. जर मागणी मान्य करण्यात आली तर रक्कम नवीन बाबींसाठी उपलब्ध करून दिली जाते. पुनर्नियोजनात केवळ खर्च एका बाबींकडून दुसऱ्या बाबींकडे हस्तांतरित केला जातो. त्यामध्ये नवीन खर्च अंतर्भूत नसतो. वरील सर्व प्रकारच्या अनुदानांच्या मागण्यांसाठी साधारण अर्थसंकल्पासारखाच पद्धतीचा अवलंब केला जातो. या भागामध्ये आपण इथपर्यंत बघितलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारांचे निधी याचा इथून पुढचा अभ्यास करणार आहोत. आपल्या वेद माझा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना, इतर विद्यार्थ्यांना, इतर मित्रांना, मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता. तुम्हाला आणखी कुठलं नवीन रेफरन्स बुक अपेक्षित असेल माझ्याकडून तर मी ते तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.